लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अच्छा म्हणजे 10 जूनच्या भागात आपण सुरुवातीला पाहत असतो की आता पार्थ म्हटलेला असतो की काव्य आणि मला उद्या शॉपिंग करायला जायचं आहे. त्यावर इकडनं जी काही वस्तू असते ती म्हणत असते, काय रे पार्थ, कसली शॉपिंग करायला जाताय म्हणजे तुम्ही? म्हणजे आता पुन्हा लहान बाळाचे कपडे वगैरे आणायला जात नाहीत ना? म्हणजे काय आहे ना, आपल्या घरातला आवडता गेम आहे ना लपवाछपवीचा, म्हणून असं म्हटलं. असं म्हटल्यानंतर आता सगळेच जण शांत झालेले असतात बरं का. त्यावर इकडनं जी काही माननी असते, माननी म्हणत असते, मुलांनो, तुमच्या बाबाचा आवडता डायलॉग तुम्हाला माहिती आहे का रे? असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, हो माहिती आहे की आम्हाला. त्यावर इकडनं लगेच जी काही माननी असते ती म्हणतात, जिनके घर काच के होते हे. असं म्हटल्यानंतर सगळेच बाकीचे एका सुरात म्हणत असतात, ओ दुसरे के घर पर दगड नाही फेकते. असं म्हटल्यानंतर आता इथे वसूचा चेहरा पडलेला असतो. इकडे माननी वसूला म्हणत असते, वसूताई मला काय वाटतंय माहिती आहे का, यात तुम्ही लक्षच घालू नका, कारण माझ्या मुलांना आता सर्व गोष्टी कळलेल्या आहेत. ते आता असं काहीही करणार नाहीत. म्हणजे या घरात आता लपवाछपवी होणारच नाही ना. माझे मुलं माझ्यापासून काही लपवणार ना, माझ्या सुना माझ्यापासून काही लपवणार. माझा खरं तर ह्या चौघावर सुद्धा पूर्ण विश्वास आहे. आता सगळं कसं छान चाललंय, त्यामुळे तुम्ही यात बोलूच नका. असं इथे माननीने बरोबर वसूला बोललेलं असतं. आता वसूला ह्या सर्व बोलण्याचा राग आलेला असतो. तनतन करीतच वसू तिथून निघून गेलेली असते. आता मात्र इकडे माननीने वसूला तर छान उत्तर दिलेलं असतं. मात्र माननीच्या जीवा, नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या पार सुद्धा विचार करत असतात, कारण की हे चौघवी माननीपासून काहीतरी गोष्टी लपवतच आहेत. आता इकडे दोघेही रूममध्ये आलेले असतात, तेच म्हणजे जीवा आणि नंदिनी. दोघे कपड्याच्या घड्या घालत असतात. दोघांचे डोक्यात फार विचार सुरू असतात. एकमेकांशी बोलायचं असतं. आता दोघेही एकमेकांना बोलायला जातात, तेव्हा खरं तर इथे दोघे एकत्र बोलल्यामुळे इथे नंदिनी म्हणत असं, जीवा तुम्ही बोला पहिलं. त्यावर जीवा म्हणतो, अगं तू बोल. मात्र नंदिनी म्हणत असते, नाही जीवा तुम्ही बोला आधी. आपल्याला सेमच बोलायचं असेल तर, एकाच विषयावर बोलायचं असेल तर. तेव्हा जीवा म्हणतो, तू आईबद्दलच विचार करतेस का? त्यावर इथे नंदिनी म्हणत असते, हो आई आज विश्वासाबद्दल काय किती बोलल्या ना, मला खरं तर त्याचबद्दल बोलायचं होतं. तुम्ही सुद्धा तोच विचार करत होतात का? त्यावर खरं तर इकडनं जीवा म्हणत असतो, थांब मी दरवाजा लावून येतो. असं म्हटल्यानंतर आता जीवा दरवाजा लावून येतो. आता नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा आईचा आपल्यावर खूप विश्वास आहे. मला छान नाही वाटत हे सगळं काही. आपण आईला सगळं काही खरं सांगून टाकूया का? काल सुद्धा आपण सगळं चित्राच्या नावावर खपवलं. जीवा खरं तर मला हे छान नाही वाटत. त्यावर जीवा म्हणतो, असं नाही म्हणजे तू असं म्हणतेस का आईला सगळं सांगावं? असं म्हटल्यानंतर आता नंदिनी जीवाचा हात धरत असते आणि म्हणत असते, हा बघा म्हणजे ना आपण आईला सगळं काही सांगूया. आणि असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, असं काय बघताय माझ्याकडे? त्यावर जीवा म्हणत असतो, तू इतक्या प्रेमाने माझा हात धरलास ना, आता कड्यावरून उडी जरी मारायला सांगितलीस ना तरीसुद्धा मी मारेल. त्यावरही ते नंदिनी म्हणते, कड्यावरून उडी मारण्यासारखंच आहे घरच्यांना सगळं काही सांगणं, पण तरीसुद्धा आपण आईला सगळं सांगूया आणि त्यांना रिक्वेस्टसुद्धा करूया की काव्याला यातलं काही सांगू नका. त्यावरही ते जीवा म्हणत असतो, नक्की ना, म्हणजे तू सगळं विचार केलास ना या गोष्टीबद्दल? त्यावर नंदिनी म्हणत असते, तुम्हाला जेव्हा असं वाटत नाही का आपण घरच्यांशी खोटं बोलतोय, त्यांची फसवणूक करतोय, त्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे, आपण घरच्यांपैकी एकाला कुणाला तरी सांगूया, म्हणजे आईला सांगून टाकूया. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, हो पार्टनर अजिबात काळजी करू नको, आपण एकत्र जाऊन आईला सगळं सांगूया. असं म्हणून आता माननी आणि विक्रमच्या रूमच्या बाहेर येऊन उभा राहिलेले असतात. इकडे विक्रमनी खरं तर अल्बम आणि त्याचबरोबर एक कॅमेरा आणलेला असतो आणि ते आता इथे माननीचे फोटो काढत असतात. आता माननी खरं तर इथे विक्रमवर चिडत असते, म्हणत असते, हे सगळं आणण्याची तुम्हाला काय गरज होती आणि कशासाठी आणले हे? त्यावर खरं विक्रम म्हणत असत, माननी असं काय करते सांग बरं. आता या घरात माझे 2-2 नातू येणार आहेत. त्या नातवांच्या सगळ्या गोष्टी मला या कॅमेऱ्यात कैद करून घ्यायच्या आहेत, म्हणजे कॅप्चर करायच्या आहेत. त्यांचं हसणं, त्यांचं पालतं पडणं, त्यांचं चालणं, प्रत्येक गोष्टी मला कॅमेऱ्यात कैद करायच्या आहेत आणि हा अल्बम ते फोटो ठेवण्यासाठी. त्यावरही ते माननी म्हणते, काय करताय तुम्ही? खरंच अशा वस्तू घरात नसतात आणायच्या बाळ येण्याआधी. तुम्हाला कसं कळत नाही हो? माहीत नाही का हे सर्व काही? यावरनं खरं तर मी जीवा आणि पार्थला इतकं बोलले की विचारू नका. आता तुम्हीच असं करायला लागलाय, म्हणजे बापावर लेकं गेलेत का लेकावर बाप गेलाय मला हेच कळत नाही. एकाला काढावं आणि एकाला झाकावं अशी गत झाली आहे. असं म्हटल्यानंतर आता इकडनं विक्रम हसत असतात. त्यावर माननी म्हणते, काय हसताय तुम्ही? गप्प बसा बरं आता. त्यावर विक्रम म्हणत असतात, मग तुझं काय म्हणणं आहे आता? काय करायचं सांग बरं. आता माननी विक्रमकडे रागानेच पाहत असते बरं का. तेव्हा विक्रम म्हणतात, बरं शांत हो, मी सांगतो तुला काय करायचं. आपण काय करूया, हा अल्बम पार्थकडे देऊया आणि हा कॅमेरा आपण जीवाकडे देऊन टाकूया. त्यावर माननी म्हणते, अजिबात नाही, त्यांना तर काहीच सांगू नका तुम्ही. त्यांना जर कळलं ना तर मला माझ्या पुढे येऊन नाचतील आणि म्हणतील, आता बघ आता का नाहीच बोलत. आणि त्यांच्या बायकांना कळलं तर त्यासुद्धा मला म्हणतील की आमच्या नवऱ्याला किती ओरडलं, आता तुमच्या नवऱ्याला ओरडू का?
असं म्हटल्यानंतर इकडनं विक्रमला फार हसायला येत असतं. तेव्हा खरं तरी ते विक्रम म्हणत असतात, बरं ठीक आहे बाबा, नाही हसत मी आता, पण मला सांग आता काय करायचं सांग मला. त्यावरही ते माननी म्हणत असते, मी काय करते, ह्या दोन्ही वस्तू आडगळीच्या रूममध्ये ठेवून येते. त्यावरही ते विक्रम म्हणतात, काय आडगळीच्या खोलीत, तुला कळतंय का, काय म्हणतेस माननी तू. त्यावर माननी म्हणतात, असे नियम सगळ्यांना सारखेच आहे, मुलांना सुद्धा ते सांगितले आणि तुम्हाला सुद्धा तेच सांगते, नका काळजी करू, मी हे छान बॉक्समध्ये पॅक करते आणि ठेवून देते, त्याला धूळ वगैरे लागणार नाही म्हणजे. असंही ते माननीने म्हटल्यानंतर इकडनं विक्रम म्हणत असत, माननी असं काय करतेस, तुला माहिती आहे ना गं, यूथ होण्याआधी खरं तर आपली परिस्थिती फार काय बरी नव्हती. आपला पार किती लवकर चालायला लागला आणि जीवा लहानपणापासून किती सुंदर डान्स करायचा ना. पण हे सगळे सुंदर क्षण आठवणी आहेत का आपल्याकडे त्यांना दाखवण्यासाठी. जर काही दाखवायचंच असेल तर फक्त ते म्हणजे आपल्याकडे काय आहे, त्यांच्या आठवणी आणि त्याबद्दल गप्पा, एवढंच. आता बाकी आपल्याकडे काहीही नाही. म्हणून हे सगळं काही करतोय ना गं माननी मी. म्हणूनच हा कॅमेरा, अल्बम, माझ्या नातवांच्या सगळ्या गोष्टी, सगळे व्हिडिओ, फोटो मला या कॅमेऱ्यात कैद करायचे आहेत. असंही ते डोळ्यात पाणी आणून विक्रम म्हणत असतात बरं का. आता विक्रम इमोशनल झाल्यामुळे खरं माननी विक्रम जवळ जात असते, विक्रमला मिठी मारत असते आणि म्हणत असते, हो हो ठीक आहे कळलं मला आता सगळं. असं म्हणून आता विक्रमचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, मला सांगा बरं, आपल्या पार्थ आणि काव्याला मुलगा होईल का मुलगी. त्यावर विक्रम म्हणत असतात, मुलगा. असं म्हटल्यानंतर माननी म्हणत, मला तर काय वाटते माहिती आहे का, आपल्या पार्थ आणि काव्याला मुलगी होईल आणि जीवा आणि नंदिनीला मुलगा होईल आणि नंदिनीसारखा तो मुलगा होईल, म्हणजे समजदार असेल आणि जीवासारखा खोडकर आणि हसरा असेल. असं म्हटल्यानंतर आता इकडं विक्रम म्हणत असतात, हो हो ते काहीही असं नका, पण ते आजोबासारखे झाले पाहिजेत बरं का. आता ह्यांना दोघांना असं पाहून इकडे जीवानंदिनी त्यांचा निर्णय बदललेला असतो. जीवा म्हणतो असतो की यांना सांगायचंच नको, यांना सांगितलं रे यांची काय अवस्था होईल, तुला नंदिनी कळतंय ना. त्यावर नंदिनी म्हणत असे, हो मला कळतं ह्या सर्व गोष्टी, आपण ह्यांना काहीही सांगायला नको. असं म्हणून दोघीही तिथून निघून जातात. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या बाहेर चाललेले असते. ते IAP रोडचं मिशन तिने हाती घेतलेलं असतं, त्या गोष्टीबद्दलच ते विचार करत असते. मोबाईलमध्ये सगळं लक्ष असतं. तेव्हा समोरून डायरेक्ट पार्थ येतो आणि मग तसं चला आता काव्या दचकलेली असते. काव्या म्हणत तसं काय करताय पार्थ, मी घाबरले ना. त्यावर पार्थ म्हणतो, सॉरी चला निघा. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, काय पार्थ तुम्ही खरंच माझ्यासोबत येत आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हो खरंच की, आज मी सुट्टी घेतली, चला. असं म्हटल्यानंतर आता काव्या इथे फार खुश झालेली असते, कारण की तिच्यासोबत पार्थ येणार असतो. आता दोघेही बाहेर जाण्यासाठी निघतात. बाहेर गेल्याबरोबर आता समोर आलेली असते ती म्हणजे दिव्या. आता दिव्याला पाहून तर इकडे खरं तर जी काही काव्या असते, काव्याला तर फार राग येतो, कारण की दिव्याला पाहितलं की ते काव्याचं डोकं सरकत असतं. आता इकडे पार्थ दिव्याला म्हणतो असतो, दिव्या तुम्ही घरी काय करताय. असं म्हटल्यानंतर आता दिव्या म्हणत असे, सर काय आहे ना, मी सुट्टीवर होते ना, गावी गेले होते, आजच जॉईन केले, तसं मी HR ला सांगितलं होतं. असं म्हटल्यानंतर आता पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे चालेल. आता दिव्या लगेच काव्याकडे पाहत असते आणि काव्याला म्हणत असते, हॅलो मॅम. त्यावर काव्या म्हणते, हाय, पण तू इथे काय करतेस. असं म्हटल्यानंतर आता दिव्या म्हणत असते की ते काय आहे ना, आज आमची खूपच महत्त्वाची मीटिंग आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं पार्थ म्हणतो असतो, आज मी सुट्टीवर. आता पार्थने हे म्हटल्यानंतर लगेच दिव्या म्हणतात, हो सर असं काय करताय, आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे, तुम्हाला माहीत नव्हतं का. असं म्हणून मोबाईल काढून मीटिंगचा मेल दाखवतात. आता कदाचित पार्थला सुद्धा मीटिंगबद्दल काही माहीत नसावं बरं का. तेव्हा पार्थला सुद्धा धक्का बसलेला असतो. आता काव्याला तर इकडे राग आलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, खरं तर मी रोहितला सांगेल, रोहित बघेल हे सगळं काही. त्यावर इकडनं दिव्या म्हणत असावं, सर पण तुम्ही मीटिंगमध्ये दिसायला तरी हवे ना. असं म्हटल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो की दिसेल ऑनलाईन मी दिसेल बरं का, तुम्ही काळजी करू नका. त्यावर दिव्या म्हणत असते, काय सर ऑनलाईन, मग मी आता काय करू. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्ही जा आता ऑफिसला, निघा. आता दिव्या जाणारच असते, तितक्यात काव्या तिला थांबवते आणि म्हणत असते, खरं तर तू आलीस ना आता, तर चहा कॉफी वगैरे घेऊन जा. त्यावर पार्थ म्हणतो, हे सगळं काही ऑफिसमध्ये मिळतं काव्या, जाऊ दे त्यांना. तेव्हा काव्या म्हणतात, देशमुख असं काय करताय तुम्ही, आपल्या सगळ्या प्रथा विसरलात का. पाहुण्यांना असं नसतं लावायचं हो, नाश्ता चहा वगैरे दिलाच पाहिजे ना. आता ही आलीस तर तुमची मीटिंगसुद्धा करा, मग नंतर आपण जाऊया बाहेर. दिव्या तुला कॉफी करू का. असं म्हटल्यानंतर आता इथे दिव्या म्हणते, हो ठीक आहे. आता काव्या जाणारच असते कॉफी बनवायला. तेव्हा खरं तर दिव्याचं लक्ष जातं काव्याच्या पोटाकडे. ती लगेच म्हणत असते, मॅम खरं तर तुमचं पोट अगदी प्रॉपर दिसतंय हा. असं म्हटल्यानंतर आता लगेच काव्या म्हणत, दिव्या काय आहे ना, तुझं लग्न झाल्यानंतर तुझं सुद्धा असंच पोट दिसेल हा.
त्यावर दिव्या म्हणत असते मी तर तयारच आहे मॅम, पण काय आहे ना देवाने खरं तरी ते सगळे चांगली मुलं एंगेज करून ठेवलेले आहेत, नाहीतर मी रेडीच आहे की. हे सगळं काही पार्थकडे पाहूनच म्हणत असते. आता हे ऐकल्यानंतर काव्याचं तर डोकं सरकलेलं असतं. काव्या लगेच दिव्याकडे जाते आणि म्हणत असते काय आहे ना दिव्या बाळा, खरं तर तू लग्न करायला तयार आहेस हे मान्य आहे, पण संसार करायला तयार आहेस का असं म्हटल्यानंतर दिव्या म्हणत असते त्यात काय मॅम फरक आहे, संसार आणि लग्न सेम सेम तर आहेत. त्यावर काव्या म्हणत असे नाही ग बाई. आता पार त्यांच्या दोघींचं बोलणं थांबवतो आणि म्हणत दिव्या तुम्ही बसा बरं जाऊन, काव्या चला तुम्ही असं म्हणून काव्याला किचनमध्येच आता पार घेऊन जातो बरं का. आता गेल्याबरोबर म्हणत असतो काव्या काय चाललंय तुमचं हे सगळं काही. त्यावरी ते काव्या म्हणत असते खरं सांगू का पार तुम्हाला, ह्या पोरीला बघितलं ना माझे ना तळ पायाच्या आग मस्तकाला जाते. म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या आसपास आणखी भरपूर मुली आहेत, पण ना हिला पाहितलं की त्या रम्याचीच आठवण होते. या रम्यामध्ये आणि दिव्यामध्ये थोडासुद्धा फरक नाही हो पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो सो रम्यासोबत जसं वागत होता तसंच वागा की मग हिच्यासोबत, दाखवा तिला चांगला इंगा तुमचा. त्यावर काव्य म्हणत असते असं म्हणतात का, बरे ठीक आहे आता बघाच तुम्ही मी काय करते तर, आता तिच्या भल्यासाठी मी काहीतरी करणार आहे. त्यावर पार्थ म्हणतो काय नेमकं करणार तरी काय आहेत. त्यावर काव्य म्हणत असते ते तर कळेलच हो तुम्हाला नंतर. आता इकडे दिव्या बाहेर बसलेली असते. इकडनं पायऱ्या उतरून माननी आणि नंदिनी येत असतात. त्यांचं बोलणं खरं स्वयंपाकाबद्दल सुरू असतं. म्हणजे त्यांचं सुरू असतं पालक आहे पनीर आहे तर आपण पालक पनीर करूया आज. तेव्हा माननी म्हणत असं हो तू म्हणशील तसं करूया, चल आपण लागूया तयारीला. आता समोर दिव्याला पाहितल्यानंतर आता माननी म्हणत असते तू इथे अचानकच काय आलीस. त्यावर ते दिव्या म्हणत असते काय ना मॅम खरं तर आज आमची मीटिंग आहे. तितक्यात इकडनं काव्य आणि पार्थ आलेले. पार्थला पाहून दिव्या म्हणत असते सर चला आपण मीटिंग अटेंड करूया, मी तुमच्या शेजारीच बसेल बरं का. आता दिव्याने असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच थोडं वेगळं वाटतं बरं का. त्यावर दिव्या लगेच सावरासावर करत असते ते काय ना नोट्स काढण्यासाठी. आता दिव्याला तर धडा शिकवायचाच असतो काव्याला. काव्या लगेच मध्ये म्हणत असते मी काय म्हणते दिव्या, आता तू घरापर्यंत आलीसच तर एक काम करणार नाही, म्हणजे तुझे हे जे सर आहेत का ती मीटिंग एक हाती करतील ग, त्याची काळजी तू करू नकोस. तू सरांसाठी तुझ्या काहीतरी बनव ना, म्हणजे स्वयंपाकघरात जा त्यांच्यासाठी मस्त अशी छान डिश बनव, म्हणजे त्यासोबत आमच्यासाठी सुद्धा बनवच बरं का. आपण काय करूया सगळ्या मुली मिळून छान मज्जा करूया, यांना जाऊ दे ग मीटिंग करतील त्यांचं ते. असं म्हटल्यानंतर आता दिव्याला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा खरं तर इकडनं काव्या माननीला म्हणत असते मला एक गंमत माहिती आहे का, लग्नामधला आणि संसारामधला फरक जाणून घ्यायचा आहे दिव्या मॅडमला. त्यावर खरं तरी ते माननी म्हणत असते अरे वा मस्तच की, म्हणजे लग्नानंतर आता हिला स्वयंपाक वगैरे करावाच लागणार आहे, मग आजच होऊन जाऊ दे डेमो. त्यावर इकडनं नंदिनीसुद्धा म्हणत असते हो मस्तच की, मला आवडली ही छान आयडिया आहे. म्हणजे आजकाल तर खरं सगळ्या रेसिपी ऑनलाईन मिळतातच आणि आम्हीसुद्धा आहोतच की सगळ्याजणी तुला सांगायला. त्यावर खरं इकडनं काव्या म्हणत असते मग चला लागा दिव्या मॅडम कामाला, तुम्हाला लग्नामधला आणि संसारामधला फरक जाणून घ्यायचा आहे ना. त्यावर दिव्या म्हणत असते हो हो जाते मी, पण नेमकं काय काय बनवायचे. त्यावर इकडनं माननी म्हणत असते अगं आधी कणिक मळून ठेव म्हणजे छान चपात्या येतील. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते आणि पालक पनीरसाठी ना तू कांदा त्याचबरोबर टोमॅटो अद्रक लसूण मिरची हे बाहेर काढून ठेव. त्यावर इकडनं दिव्या म्हणत असते एक मिनिट, म्हणजे पालक पनीर बनवण्यासाठी एवढं सगळं लागतं, मला तर वाटलं होतं फक्त पालक आणि पनीर एवढंच. त्यावर नंदिनी म्हणते अगं नाही गं बाई त्यासाठी हे सगळं लागतं गं. तेव्हा इकडनं काव्या म्हणत असते आणि वरण भातासाठी डाळ आणि तांदूळसुद्धा काढून ठेव बरं का. जा 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 किचनमध्ये तयारीला लाग. आता इकडनं नंदिनी आणि त्याचबरोबर माननी काव्या आणि पार्थ सगळ्यांनाच या दिव्यावर हसायला येत असतं. आणि त्यात आगीत तेल ओतण्याचं काम पार्थ करत असतो. पार्थ म्हणत असतो जेवणानंतर छान असं फ्रूट सॅलेड जर मिळालं तर म्हणजे भारीच वाटेल ना. त्यावर दिव्या म्हणत असते काय फ्रूट सॅलेड, हो मिळेल की फ्रूट सॅलेड, हो हो मिळेल मिळेल. आता दिव्याला काव्या म्हणत असते जा 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 तयारी लाग बरं जा. असं म्हटल्यानंतर आता दिव्या तयारीसाठी निघून गेलेली असते, पण दिव्याला थोडं टेन्शन आलेलं असतं बरं का. इकडे पार्थ आता म्हणत असतो सगळ्यांचा गोंधळ चालू द्या, मी जातो बाबा माझी मीटिंग आहे असं म्हणून पार्थ निघून जातो. त्यावर खरं माननी म्हणत असते आज स्वयंपाकाचं काही खरं नाही बरं का आपल्या. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते अहो स्वयंपाकाचं काय धरून बसलंय आपल्या, आज किचनचं काही खरं नाही. तेव्हा खरं तर इकडनं काव्या म्हणत असते काय ना ताई आज मला जरा बघायचंच आहे, हिचं बाहेरचं खायला कसं तोंड चालतं, आज स्वयंपाकघरात हात चालतेत का हेच मला बघायचं आहे. असं इथे काव्या रागतच म्हणत असते. इकडे दिव्याचं डोकं फिरत असतं, नेमकं सुरुवात कुठून करू असं म्हणून आता एक भरणी घेते हातात आणि त्यातलं पीठ बघून म्हणत असते हे कणकेचंच पीठ असेल का,
का मी तांदूळ आणि डाळ आधी भिजू, असं स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. इकडे काव्या, माननी आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या सगळ्यांची मजा घेत असतात. तेव्हा दिव्या लगेच धावतच आलेली असते. काकू, तांदळाची भरणी कुठे? मला मिळतच नाहीये. तेव्हा खरं तर इकडनं माननी म्हणत असते, अगं त्या समोर ट्रान्सपरंट भरण्या आहेत बघ, त्यातलीच एक तांदळाची आहे. असं म्हटल्यानंतर आता लगेच दिव्या जात असते आणि भरणी पाहते तर तिथे 3 भरण्या असतात. परत वापस येते आणि म्हणत असते, अहो काकू, त्याच्या शेजारी तर साखरेची भरणी आहे. आता माननी म्हणत असते, अगं साखरेच्या शेजारी पोह्याची आणि पोह्याच्या शेजारी तांदळाची, तिथेच बघ की गं नीट. तेव्हा खरं परत आता दिव्या वापस जात असते आणि मग तिला तांदळाची भरणी मिळालेली असते. आता भरणी हातात घेऊन तिला समजत नसतं नेमकं काय करायचं आणि तांदूळ किती भिजवायचे असतील. तेव्हा परत विचारायला येते, काकू किती वाट्या तांदूळ भिजू? त्यावर माननी म्हणते, अगं तिथली कोणतीही वाटी घे आणि तुझ्या अंदाजाने भिजव की गं. तेव्हा दिव्या परत वापस जाते आणि म्हणत असते, माझ्या अंदाजाने का? पण आता काय करू, का दुसरा आधी करू? असं म्हणून परत पालकाच्या गड्ड्या 2 हातात घेते आणि म्हणत असते, यातल्या दोन्ही वापरायच्या असतील का? असं म्हणून परत आता माननीकडे येते, आवाज देते आणि म्हणत असते, काकू या पालकाच्या गड्ड्या दोन्ही वापरायच्यात का? आता माननी बोलून बोलून थकलेली असते. तेव्हा इथे माननी नंदिनीला म्हणत असते, अगं तू सांग बाई आता. तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो, दोन्ही जुड्या वापरायच्यात गं. असं म्हटल्यानंतर आता इथे दिव्या म्हणते, हो ठीक आहे चालेल. असं म्हणून परत वापस जाते आणि आता पालक पनीरसाठी कांदा टोमॅटो शोधत असते. तिला समोर कांदा टोमॅटो दिसतो बरं का. आता कांदे बघून म्हणत असते, किती कांदे वापरायचे असतील? आता परत विचारायला जाते. इकडे खरं तर काव्या किती वेळेस आवाज देते हे मोजत असते. दिव्या परत कांदे टोमॅटो हातात घेते आणि ते माननीला म्हणत असते, काकू किती कांदे वापरू म्हणजे? तेव्हा इथे खरं तर माननी म्हणत असते, अगं 5-6 वापर ना गं. त्यावर दिव्या म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे काकू. असं म्हणून आता किचनमध्ये निघून जाते. आता दिव्याने इतक्या वेळेस आवाज दिलेला असतो त्यामुळे माननीला टेन्शन आलेलं असतं. माननी म्हणत असते, अगं काव्या, आपण जायचं का किचनमध्ये? तिला सांगू तरी ना नेमकं कसं आणि काय काय बनवायचं. त्यावर काव्या म्हणत असते, आई राहू द्या हो, जाऊ द्या, बसा तुम्ही. मात्र माननीला अजिबातच दम निघत नसतो. माननी म्हणत असते, अगं चल बाई चल, बघून तरी येऊया. असं म्हटल्यानंतर आता किचनकडे जायला निघालेले असतात. इकडे दिव्याने सगळा पसारा काढून ठेवलेला असतो. हे पाहून तर आता तिघींना धक्का बसलेला असतो. तेव्हा माननी म्हणते, अगं हा सगळा पसारा काय करून ठेवलास तू? त्यावर दिव्या म्हणत असते, अहो मला काही सापडतच नव्हतं म्हणून म्हणलं सगळं समोर ठेवावं, पण मला आता कळतच नाही नेमकं सुरुवात कुठून करावी. असाही ते दिव्याने म्हटल्यानंतर आता तिघींनाही हिच्यावर हसायला येत असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आता पार्थला नंदिनीच्या बड्डेबद्दल कळलेलं असतं. तेव्हा तो म्हणत असतो, काय नंदिनीचा बड्डे? हो अहो पार्थ, नंदिनीचा बड्डे, पण तुम्ही हळू बोला की. त्यावर ते पार्थ म्हणत असतो, नंदिनीचा बड्डे ना तर जंगी तयारी करूया आपण. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा बाप्पासमोर हात जोडून उभा असतो. तो म्हणत असतो की बाप्पा, खरं तरी ते नंदिनीच्या बड्डे दिवशी काहीतरी चमत्कार होऊ दे रे. असं म्हटल्याबरोबर इकडनं विजय आलेला आणि तो म्हणत असतो की चमत्कार बोललास आणि हा चमत्कार चालून आला. आता विजयने असं बोलल्यानंतर आता जीवा त्याच्याकडे रागानेच पाहत असतो. आता विजयचा राग किती जीवाला येतो हे आपल्याला चांगलंच माहीत असतंय. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या म्हणत असते, पार्थ अहो असं काय करताय? मला सांगा की नंदिनी ताईसाठी नेमकं मी काय करू? नेमकं तिला काय सरप्राईज देऊ? त्यावर पार्थ म्हणत असतो, बाकी काही करू नका हो, तुम्ही ते IAP रोडचं काम करा, म्हणजे त्यांना छानच वाटेल, त्यांच्यासाठी हेच सरप्राईज असेल. आता त्यांना कुठे माहिती आहे की नंदिनीसाठी हे सरप्राईज नसून मोठा धक्का आहे म्हणून. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्न